श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण। श्रीराम मूळ माया नसता चंचळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ जैसे गगन अंतराळ चहूकडे दृश्य आले आणि गेले परी ते ब्रह्म संचले जैसे गगन कोंदाटले चहूकडे जिकडे पहावे तिकडे अपार कोणेकडे नाही पार एक जिनसी स्वतंत्र दुसरे नाही ब्रह्मांडावर ते बैसावे अवकाश भकास अवलोकावे तेथे चंचळ व्यापकाच्या नावे सुण्याकार दृश्य विवेके काढिले मग परब्रह्म कोंदाटले कोणासीच अनुमानले नाही कदा पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरू माऊली नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून संत संघामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये जगद्गुरू श्रींच्या अमृतवाणीतून आपण जीवात्मा, शिवात्मा आणि परमात्मा याचं अतिशय सोप्या पद्धतीनं जगद्गुरू श्रींनी आपल्याला मार्गदर्शन केलं। त्याच पद्धतीनं माऊलींनी ज्या वेळेला आपला शिष्य गुरुंना त्यांच्या नावानं ओळखल्यानंतर तसा अभिमान आईला वाटतो, त्या पद्धतीनं गुरुंनी बनायला पाहिजे अशी एक आपल्या सर्वांच्या जवळ एक इच्छा व्यक्त केली। आज दासबोधामध्ये दशक 20वा समास दुसरा यामध्ये सृष्टी त्रिविध लक्षण हा विषय आपण पाहणार आहोत। भाविको, या समाजामध्ये समर्थ रामदास स्वामी स्वरूप आत्मसाक्षात्काराचे 2 प्रकार सांगतायत। पहिला प्रकार आहे तो मुंगीच्या मार्गाने किंवा मुंगीच्या गतीने जो साक्षात्कार होतो त्याला मुंगीच्या मार्गाचा साक्षात्कार, आणि दुसरा साक्षात्कार आत्मसाक्षात्कार आहे तो म्हणजे पक्षाच्या गतीने जो साक्षात्कार होतो तो दुसरा प्रकार सांगितलेला आहे। भाविको, पहिल्या प्रकारामध्ये अतिशय शिस्तीमध्ये अतिशय कमी वेगाने हा आत्मसाक्षात्कार होत असतो असं समर्थ रामदास स्वामी सांगतात। आणि पक्षाचा आत्मसाक्षात्कार आहे हा जलद आणि ताबडतोब होतो।
आणि हे सांगत असताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की विवेकबुद्धी जागृत ठेवून ज्या वेळेला तुम्ही या आध्यात्मिक ज्ञानाची परिपक्वता करण्यासाठी जात असता त्यावेळी विवेकबुद्धीनं जर तुम्ही या साधनेला सुरुवात केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर तिकडं पोचू शकता. भाविको, माऊली नरेंद्र महाराजांनी श्री लीलामृतामध्ये 16व्या अध्यायामध्ये या बाबतीत एक अतिशय सुंदर दृष्टांत दिलेला आहे. या दृष्टांतामध्ये जगद्गुरु श्रीनी या 16व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की आत्मज्ञानी संतांचं प्रवचन ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये खरोखरच परिवर्तन होतं. असंच एक परिवर्तन 3 साधकांच्या मनात निर्माण होतं. आणि शाश्वत काय आहे तर परब्रह्म शाश्वत आहे. आणि हे जर जाणायचं असेल तर आपल्याला साधनेची गरज आहे. ते अमृतपान ऐकल्यानंतर ते 3 साधक असं ठरवतात की आपण एकांतात जाऊन खरोखर साधना करूया. आणि साधना केल्यानंतर आपल्याला जसं त्या संतांनी मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं आपण आत्मसाक्षात्काराकडे जाऊ. आणि मग ते एकांतात जातात, तिघे एकत्र जातात आणि एका दाट घनदाट जाडीमध्ये जाऊन अरण्यामध्ये जाऊन साधना करत असतात. 1-2 महिने जातात आणि ते साधना करत असताना त्या वाटेनं नारद मुनी चाललेले असतात. नारायण नारायण असा जयघोष ऐकल्यानंतर हे 3 साधक आपली साधना संपून नारद मुनींना शरण जातात, पाद्यपूजन करतात, त्यांचं दर्शन घेतात आणि म्हणतात, नारद मुनी, आम्ही तिघे साधक आत्मज्ञानासाठी साधना करत आहोत. कृपया आम्हाला कधी आत्मसाक्षात्कार होईल हे जर आपण सांगितलं तर बरं होईल. नारद मुनी सांगतात की भाविको, तुम्ही साधना करताय खरोखर योग्य आहे. मी आत्ताच स्वर्गलोकी चाललेलो आहे, भगवान विष्णूंनाच भेटायला निघालेलो आहे. मी तिथं जातो आणि त्यांना विचारून परत येताना तुम्हाला सांगतो की तुम्हाला कधी आत्मसाक्षात्कार होईल. तोपर्यंत तुमच्या सर्वांची साधना चालू असू द्या. आणि नारद मुनी निघून गेले. ते तिघही साधक साधना करत असताना त्यातील एक साधक, त्याचं मन चंचल असते आणि चंचल मनामुळे त्याच्या साधनेत एकाग्रता लागत नाही. काही दिवस साधना केल्यानंतर ती साधना सोडून जातो आणि आपल्या घरी प्रपंचामध्ये निघून जातो. दुसरे 2 साधक साधना करत असतात. 2 महिने होतात, 3 महिने होतात आणि नारद मुनी पुन्हा त्या वाटेनं स्वर्गातून परत येत असतात. ते साधक तिथं साधना करत असतात, तिथं येतात. साधकांची साधना संपल्यानंतर नारद मुनी सांगतात की आत्ताच मी स्वर्गातून आलो, पण तुमचा दुसरा तिघे होतात, दुसरा कुठे गेला? तर ते म्हणते, अहो त्यांची साधनेमध्ये काही लक्ष लागत नाही आणि त्यामुळे ते निघून गेले आणि मी दोघंच राहिलेलो आहे. अरे अरे म्हटले, काय योगायोग आहे बघा. त्याचंच खरं भाग्य होतं की त्यालाच पहिला आत्मसाक्षात्कार होणार आणि नेमका तोच निघून गेला. बरं ठीक, ते साधक म्हटले, ठीक आहे नारद मुनी, आम्हाला सांगा ना, आम्हाला कधी आत्मसाक्षात्कार. आणि मग नारद मुनी पहिला प्रश्न विचारतो, त्याला सांगतात की तुला रे बाबा आत्मसाक्षात्कार सांगितलंय भगवान विष्णूंनी की 7 जन्मानंतर तुला आत्मसाक्षात्कार. 7 जन्मानंतर असं मोठ्यानं ऐकतो आणि तिथंच त्याला थोडंसं हृदयविकारासारखा झटका येतो, तिथंच तो मरून पडतो. 7 जन्मानंतर मला आत्मसाक्षात, किती वेळ, आता ह्या पहिल्या जन्मातच इतका त्रास होतोय म्हटलं. आणि तिथंच तो गतप्राण होतो. दुसरा साधक असतो, तो नारद मुनींना जरा भीतच विचारतो की खरंच मलाही सांगितले की आत्मसाक्षात्कार होणार आहे. नारद मुनी सांगतात, हो म्हटले तुला, पण भगवान विष्णू तुला आत्मसाक्षात्कार होणार आहे, पण तुला हे आत्मसाक्षात्कार या समोरचे चिंचेचं झाड आहे, या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत इतकी वर्षे गेल्यानंतर तुला आत्मसाक्षात्कार. पण त्याला शाश्वत वाटतं की नक्की मला आत्मसाक्षात्कार होणार आहे. या आनंदामध्ये तो नाचायला लागतो आणि नाचत नाचत असताना त्याची समाधी लागते आणि त्याला आत्मसाक्षात्काराजवळ नेऊन पोहोचवतात. भाविको, जगद्गुरु श्री माऊली नरेंद्र महाराजांनी त्या श्रीलीलामृतामध्ये या 3 साधकांचं वर्णन केलेलं आहे. ते बरोबर ह्या 3 साधकांना जे मुंगीच्या मार्गाने साधना आत्मसाक्षात्कार होतो त्याचं उदाहरण दिलेलं आहे. भाविको, यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, निश्चल आणि चंचल असे 2 प्रकार आहेत. वस्तूचे प्रकार 2 आहेत. एक निश्चल वस्तू आहे आणि चंचल वस्तू आहे. चंचलाच्या नादी लागलात तर तुम्हाला दुःख मिळेल आणि निश्चलाच्या जर तुम्ही नादी लागलात तर तुम्हाला खऱ्या अर्थानं आत्मनिसुख मिळेल, आत्मशांती मिळेल आणि आत्मसाक्षात्कार तुम्ही वाटचाल करू शकाल. आणि या समासामध्ये समर्थ रामदेव हे सांगत असताना हे सांगतात की सृष्टी ही त्रिगुणात्मक बनलेली आहे आणि या सृष्टीच्या त्रिविध लक्षणं आहेत. ही त्रिविध लक्षण जर तुम्ही जाणून घेतलीत, ह्या त्रिविध लक्षणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चित स्वरूपानं तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि यामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की पहिलं लक्षण कुठलं आहे, आणि हे लक्षण सांगताना समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की मूळ माया, ह्या मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत ही एक पहिली पायरी आहे. म्हणजे मूळ माया ही निश्चल आहे, या मूळ मायेमध्ये काही निश्चल आहे ही मूळ माया, पण ज्या वेळेला ती त्रिगुणामध्ये बदल होते त्यावेळेला त्या त्रिगुणापर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासाला समर्थ रामदास स्वामी सांगतात पहिली पायरी आहे. दुसरी पायरी समर्थ रामदास स्वामी सांगत असतात की पंचमहाभूत, मागच्या ह्याच्यात आपण ऐकलं माऊलीच्या मुखातून की पंचमहाभूतात सुद्धा या पंचमहाभूताला दुसरी पायरी सांगितलेली आहे. आणि तिसरी पायरी जी सांगितलेली आहे ती म्हणजे 4 वाणी आणि 4 खाणी.
ह्या 3 पद्धतीने हे सगळं विश्व किंवा ही सृष्टी सगळी निर्माण झालेली आहे. या व्यतिरिक्त सृष्टीची निर्मितीच नाही. आणि म्हणून या त्रिगुणाचा जर तुम्ही अभ्यास केला, या सृष्टीच्या 3 गुणांचा जर आपण अभ्यास केला आणि याचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हळूहळू त्या भक्तिमार्गातून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नक्की परब्रह्म कसं आहे हे परब्रह्म जाणण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. हे सांगत असताना पहिली जी पायरी सांगितलेली आहे, या पायरीमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की त्रिगुणाचं पूर्ण ज्ञान हे फक्त आत्मज्ञानी संतांनाच होऊ शकतं किंवा सिद्ध पुरुषांनाच हे त्रिगुणाचं ज्ञान होऊ शकतं. कारण त्रिगुण हे वरवर पाहता कळत नाही. थोडंसं आपल्या मनुष्य देहातलं एखादं उदाहरण घेतलं की आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला कुठलाही मनुष्य एकमेकाच्या समोर येतो त्यावेळेला तो कोणत्या ना कोणत्या तीन गुणामध्ये बनलेला असतो. एक तर त्याच्यामध्ये रजोगुण असू शकतो, तमोगुण असू शकतो किंवा सत्वगुण असू शकतो. पण हा मनुष्य ज्यावेळेस तुमच्या समोर आबोल राहतो, तुमच्याशी 3 गुण असतात प्रत्येकामध्ये, पण त्यातला 1 गुणानं जोर केलेला असतो, त्याचा प्रभाव त्या व्यक्तीमध्ये दिसत असतो. एकच गुण नसतो कधी, 3 असणार गुण. आणि 3 गुणापैकी ज्या गुणांचा जादा जोर दिसतो तशा प्रकारे मग व्यक्ती रजोगुणी दिसते. काही व्यक्ती तमोगुणी वाटतात, काही व्यक्ती सत्वगुणी वाटतात. सत्वगुणी असणारी जी व्यक्ती आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये रजोगुण नाही आहे आणि तमोगुण नाही असं नाही, तर त्याचा सत्वगुण जादा प्रभावित असल्यामुळे बाकीचे जे गुण आहेत ते निष्प्रभ झालेले आहेत. पुढे श्री गुरुदेव माऊली, थोडीशी चूक झाली, माऊलींनी ती बरोबर सुधारली. आणि गुरु हेच करत असतात, जेथे जातो ते तू माझा सांगा ती चालविशी हाती धरून या. जगद्गुरु श्रीने आता बरोबर सांगितलं की प्रत्येकात हे 3 गुण अस्तित्वात असतातच, पण प्राबल्य ज्या गुणाचं असतं ते तुम्हाला त्या माणसाशी सुसंवाद साधल्याशिवाय समजत नाही. समर्थ रामदास स्वामी यामध्ये असं सांगतात की हे त्रिगुण आहेत, हे सुप्त असतात, पण सिद्ध पुरुषांना हे 3ही गुण बरोबर कळत असतात आत्मज्ञानातून. आणि बरोबर ते जाणतात की ते त्याच्यामध्ये कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे आणि त्या पद्धतीनं त्याला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि म्हणून हे परब्रह्म जे जाणायचं आहे, हे परब्रह्म जाणताना ह्या त्रिगुणापर्यंत जोपर्यंत आपण विजय मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा किंवा स्वस्वरूपाची ओळख होणार नाही. आणि त्यासाठी एक छोटासा मी दृष्टांत देतो भाविको. नामदेव महाराज विठ्ठलाचे निश्चिम भक्त, ते हृदयात खेळवत असतात. विठ्ठलाबरोबर हसायचे, नाचायचे, वागडायचे, खेळायचे. एक दिवस मंदिरामध्ये असे बसले असताना विठ्ठलांशी संवाद साधतात नामदेव महाराज आणि म्हणतात, प्रभू विठ्ठलाला सांगतात, भगवंता इतकी लाखो लोक येतात, त्याला तुम्ही दर्शन देत असतात, त्यांना आशीर्वाद देत असतात. मी आता तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर सानिध्यात असल्यामुळं मलाही माणसातले काही दुर्गुण दिसत आहेत आणि ते सगळे येत आहेत, त्याला तुम्ही आशीर्वाद देताय. हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला का मनाला थोडा रागसुद्धा येत नाही? तुम्ही समबुद्धी राहते तुमची, तुम्ही येणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देताय, त्याच्याकडे हसत बघताय, त्याला शुभ आशीर्वाद देताय. हे कसं काय तुम्हाला शक्य आहे? तर म्हटले, अरे नामदेवा, हे सगळं गुरुकृपेशिवाय घडू शकत नाही. नाही म्हटलं, आता मी तुमच्याबरोबर सतत वावरतोय, मला काय गुरूंची गरज आहे? सांगा ना म्हटलं, आता तुम्ही हे करताय ह्यात काय अवघड आहे, पण मला सांगा तुम्हाला हे कसं सहन होते. नामदेव महाराजांना म्हटले, विठ्ठल आजच्या दिवस माझं एक काम करतोस का? विठ्ठल म्हटले, नामदेव महाराज सांगा ना भगवंता काय करायचं. काय नाही, फक्त 1 तासासाठी मी थोडीशी विश्रांती घेतो, काही करायचं नाही, समचरण ठेवून माझ्यासारखं फक्त कटेवरती हात ठेवून इथं उभं राहायचं. नामदेव महाराज म्हटले, काय अवघड आहे? आणि जसं भगवंताच्या त्या विटेवरती नामदेव महाराज उभे राहिले आणि भक्त दर्शनाला यायला लागले. आणि दर्शनाला यायला लागल्यानंतर त्या विठ्ठलांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या त्या जागेवरती उभा राहिल्यानंतर नामदेव महाराजांना पुढनं आलेला भक्त समोर आला की त्याचं भूत, भविष्य, वर्तमान हे सगळं डोळ्यापुढे यायचं. आणि मग त्यांच्या लक्षात यायचं, अरे हा काल तर मोठा व्यापारी आहे, कालच तांदळामध्ये खडे मिसळून आला, आज माझ्या दर्शनाला आलाय. आणि मागाय काय आलाय? ऐश्वर्य. मागाय काय आलाय? सुख. मागाय काय आलाय? आनंद. नामदेव महाराजांच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली असते, पण गुरु आज्ञा असते, काय सुद्धा बोलता येत नाही, गप्प उभा राहायचं, त्याच्याकडे सुद्धा हसत बघायचं. दुसरा एक भक्त येतो, तो दूध विकणारा गवळे असतो, दुधामध्ये पाणी घाल, कुठं काय कर, हे सगळे पाप करणार. येईल त्या लोकांचं सगळं जीवनचरित्र डोळ्यापुढे उभं राहतंय. नामदेव महाराजांना इतका राग येतो, बापरे कसलं हे प्रकार आहे. येईल तो सगळा स्वार्थी, येईल तो असा स्वार्थानं लडबडलेला, येईल तो पापी, काय करावं काय कळत नाही. पण विठ्ठलाची आज्ञा काय सुद्धा बोलायचं नाही. भक्ताच्या ऐवजी नामदेव महाराजांनाच घाम फुटला. आणि बाकी भक्तांच्याकडे बघण्यापेक्षा विठ्ठल कधी येत आहेत, परमात्मा कधी येतो यांच्याकडेच वाट बघितली. 1 तास पूर्ण झाला आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, लांबूनच हात जोडले, म्हटले, भगवंता या विटेवरती तुम्ही उभा राहा, आमचं काय काही काम नाही आहे. भाविको, माऊलीच्या सान्निध्यात आल्यानंतर मला सुद्धा हे जाणवतं की आमच्यात सुद्धा हे विकार असतात, आमच्यात सुद्धा हे दुर्गुण असतात. पण माऊली आपल्या लेकराला हृदयामध्ये साठवून ठेवतात, हृदयामध्ये अंतःकरणामध्ये साठवून ठेवतात. आमच्या काय ज्या चुका आहेत त्या सगळ्या चुका आम्हाला
सुधारण्यासाठी वेळोवेळी संत संघाच्या माध्यमातून आध्यात्मिक मार्गदर्शनातून सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. भाविक रामदास स्वामींना हेच सांगायचं आहे की अज्ञानी पुरुष आत्मसाक्षात्कारी संत ह्या त्रिगुणावरती विजय मिळवलेला असतो त्यांनी, आणि हा त्रिगुणामध्ये विजय मिळवलेला असतो. तो भक्तांत्यातले सुद्धा हे त्रिगुण नष्ट करण्याचा संत प्रयत्न करत असतात. दुसरं त्यामध्ये लक्षण सांगितलंय की पंचमहाभूतावरती जोपर्यंत तुम्ही आम्ही विजय मिळवत नाही, सृष्टीतलं हे दुसरं लक्षण आहे, हे त्रिगुणा जोपर्यंत तुम्ही आम्ही त्याच्यावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला परब्रह्म काय आहे आणि हे परब्रह्म समजायचं असेल तर पुन्हा एकदा ही सृष्टीचे जे क्रम आहेत ह्या सृष्टीच्या क्रमामध्ये पंचमहाभूत आहेत. अग्नी, वायू, तेज, पृथ्वी या पंचमहाभूतावरती तुम्ही जोपर्यंत विजय मिळवत नाही, ह्या पंचमहाभूताची वास्तव स्थिती तुम्हाला जोपर्यंत कळत जाईल तोपर्यंत तुम्ही आम्ही आत्मसाक्षात्काराकडे जाऊ शकणार नाही. सृष्टीचं तिसरं लक्षण समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय ते म्हणजे 4 वाणी आणि 4 खाणी. भाविको, 4 वाणीमध्ये आपण जगद्गुरुश्रींच्या वेळोवेळी अमृतमय मार्गदर्शनातून ऐकलेलं आहे. आपल्या वाणीचे प्रकार आहेत परा, पश्यंती, वैखरी, मध्यमा. या 4ही वाणीमध्ये सृष्टी सामावलेली आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि 4 खाणी कुठल्या तर माणसाबरोबर सृष्टी जशी निर्माण झाली आहे तसे माणसावर सृष्टीमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे वेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, जलचरमध्ये पाण्यामध्ये राहणारे, तसंच उभयचर म्हणजे पाण्यावरही राहणारे आणि जमिनीवर राहणारे, आणि हे हवेमध्ये राहणारे त्याला उद्बीज म्हणतात, आणि हवेमध्ये राहणारे. अशा 4 खाणी आणि 4 वाणी ह्या ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला समजतील त्यावेळेला तुम्ही आम्ही आत्मसाक्षात्काराकडे जाऊ शकेन. समर्थ रामदास स्वामी यामध्ये सांगतात की परब्रह्म आहे, हे परब्रह्म तुम्ही सारासार विचार आणि सद्विवेक बुद्धी जोपर्यंत तुम्ही आम्ही अध्यात्मात जागृत करणार नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला हे परब्रह्म नीट कळणार नाही. आणि हे परब्रह्म नीट कळत असताना अधिकारी संतांच्या सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्याशिवाय तुम्ही या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि हे पोचायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी संतांचं ऐकलं पाहिजे. आणि या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की जसं परब्रह्म निश्चल आहे, परब्रह्मासारखं श्रेष्ठ सृष्टीमध्ये दुसरं श्रेष्ठ काही नाही, त्याच पद्धतीनं या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की श्रवणाला जास्त महत्त्व आहे. जोपर्यंत तुम्ही एकाग्रतेनं शांत चित्तानं सारासार विचार करून श्रवण करत नाही, साधू संतांचे विचार ऐकत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही साधना केल्यात, कितीही सृष्टीचा क्रम बघितलात, कितीही सृष्टीवरचं एक त्रिगुणात्मक सृष्टी आहे त्याचा अभ्यास केलात, पण जोपर्यंत तुमच्या जीवनात सद्गुरू येत नाहीत, जोपर्यंत जीवनात सद्गुरूंचा तुमच्या कास मिळत नाही, जोपर्यंत सद्गुरूंचं श्रवण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकणार नाही. भाविको, श्री संप्रदायामध्ये आल्यापासून मी नेहमी माऊलींच्या या अमृतमय वाणीतून आपण प्रवचन दर्शन सोहळे ऐकतोय, वारी उत्सवाला उपस्थित राहतोय, पण आपल्यामधूनच आपले उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांनी अवघ्या 23-24 वर्ष वयामध्ये माऊलींच्या या आध्यात्मिकाचं श्रवण केलं आणि श्रवणाच्या माध्यमातून आपल्यामधला जो आत्मिक विकास आहे तो आत्मिक विकास केला. आणि अतिशय लहान वयामध्ये उत्तराधिकारी, आपल्या पीठाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून माऊली नरेंद्र महाराजांचं ही जी अध्यात्माची पताका आहे ती आज उत्तराधिकारी कानिपनाथ महाराजांनी खांद्यावर घेतली. ह्याचं परिपूर्ण काय असेल तर दासबोधामध्ये जसं रामूर सामदांनी सांगितलं की श्रवणाला खूप महत्त्व आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एकाग्रतेने श्रवण करता आणि ते अंतःकरणात पूर्ण साठवता त्यावेळेला निश्चित स्वरूपानं तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज या दासबोधामध्ये मागच्या आठवड्यातच जगद्गुरुश्रींनी सांगितलं की हा 20वा अध्याय आहे, म्हणजे पूर्ण दशक. समर्थ रामदास स्वामींनी या दशकालाच नाव दिलेलं आहे पूर्ण दशक. हा पूर्ण दशक समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की जवळजवळ 19 अध्याय आपण अध्यात्मातलं अमृतमय ज्ञान ऐकलेलं आहे आणि गुरुशिष्य संवादाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. आणि हे गुरुशिष्य संवादाच्या अध्यात्म ज्ञान ऐकलं असताना प्रत्येक वेळेला सगळा कोणताही विषय असू द्या पण समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला गुरु शिवाय हे ज्ञान आम्हाला मिळू शकणार नाही. याचं पुरेपूर ज्ञान गुरूंशिवाय आपल्याला आत्मबोध होणार नाही. आणि प्रत्येक समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला हेच पटवून दिलेलं आहे की कोणतंही ज्ञान तुम्हाला परिपूर्ण जर मिळवायचं असेल तर गुरुशिवाय आपण हे ज्ञान परिपूर्ण मिळवू शकत नाही. जगद्गुरुश्रींच्या नंतर आम्ही सांगितलेलं आहे रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. ह्याचा ध्यास लागला पाहिजे. मला आत्मज्ञान मिळालं पाहिजे कारण माझं अंतिम ध्येय ते आहे. मला जो जन्म मिळतोय तो ध्येयाकडे जाण्यासाठी जन्म मिळत आहे. माझं जोपर्यंत गंतव्य ठिकाण प्राप्त होत नाही
तोपर्यंत मला पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयनम असं करावं लागणार आहे. तेव्हा बरेचसे विषयाला यांनी स्पर्श केलेला, सोमदेनी चांगला स्पर्श केला आहे की सृष्टी जी आहे त्या सृष्टीचे 3 टप्पे सांगितले. त्यातला पहिला टप्पा काय सांगितलं? माया आणि त्रिगुण. हां, मूळ माया आणि त्रिगुण हे आपल्याला नीट समजले पाहिजेत की परब्रह्म जे आहे, या परब्रह्मापासून मूळ माया निर्माण कशी झाली, या मूळ मायेमुळे परब्रह्म जो आहे त्याला तिनं कसं ग्रासून टाकलेलं आहे आणि त्याच्या अस्तित्वानं ह्या मूळ मायेनं 3 गुणांना जन्म कसा दिला, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे नीट कळणं आवश्यक आहे. कारण तिची निर्मिती जी आहे ही 3 प्रकारे झालेली आहे ह्या संपूर्ण चराचराची. दुसरं काय सांगितलं? महाभूत. पंचमहाभूते. हे जे 3 गुण आहेत, रज, तम आणि सत्व, हे आपण कुणी नाही निर्माण केले, ते मायेतून निर्माण झालेले आहेत. आणि हे मायेतून निर्माण झालेले आहेत. आता रजोगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत, मागच्या समासामध्ये झाला आहे अभ्यास. तमोगुणाचा अभ्यास झाला आहे, सत्वगुणाचा अभ्यास झाला आहे. वेळी आपल्याकडे फार कमी आहे आणि त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही. तर मूळ माया, ही मूळ माया कशी निर्माण झाली? नुसतं परब्रह्माला जे स्फुरण निर्माण झालं तिथे मूळ मायेचा जन्म झाला. आणि त्या मूळ मायेनं ह्या 3 गुणांना जन्म कसा घातला. आता हे 3 गुण का समजले पाहिजेत? कारण ते आपल्या मुळाशी आहेत, आपल्या पिंडाशी त्यांचा संबंध आहे. त्यानंतर सांगितलं, दुसरं सांगितलं त्यांनी काय की नाही, तो तिसरा प्रकार. दुसरा प्रकार सांगितलं की पंचतत्व. ही माया आणि हे 3 गुण यांच्या मिलनातून काय, यांच्यापासून पंचतत्व तयार झालेत. म्हणजे आकाश असेल, पृथ्वी असेल, पाणी असेल, अग्नी असेल, अशा प्रकारचे हे 5 तत्व जे आहेत, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, ही त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. अशा प्रकारची सृष्टी निर्माण झाली. आता ही 5 तत्व, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, ही 5 तत्वाने हे 3 गुण, अशी अष्टधा प्रकृतीपासून जीवाची निर्मिती झाली. म्हणजे ज्याची उत्पत्ती होते त्याचा लय होतो. याचं कारण हेच आहे, कारण ती 3 गुण आणि 5 तत्व आपल्याला त्या फेऱ्यामध्ये फिरवत असतात. आपल्याकडे 3 गुण असल्यामुळे आपल्याकडून वाईट बरं कर्म घडत असतं. कर्म जे आहे त्या कर्माचा सिद्धांत, जे जे करणार, जे जे पेरणार ते उगवणार. म्हणून तिथे परत जन्म घ्यावा लागतो. आणि ही 5 तत्व जे आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं कार्यरत आहोत. आपल्यामध्ये अग्नी नसेल आपण काहीच करू शकणार नाही. जसा तो अजगर प्राणी अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा पडून राहतो, तशी आपली परिस्थिती झाली असती. तेव्हा ते पचवण्यासाठी अग्नीची म्हणजे ऊर्जेची आवश्यकता आहे. तर ही 5 तत्वसुद्धा आवश्यक आहे. अशा प्रकारे ही सृष्टीची निर्मिती आहे. आणि तिसरं लक्षण सांगितलं त्याच्यामध्ये की 4 वाणी, म्हणजे हा जो जीवात्मा आहे हा 4 वाणीमध्ये विभागला जाणार आहे. पुढे वैखरी, ही सृष्टी वैखरीमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर सांगितलं की पश्यंती, त्यानंतर मध्यमा आणि परा. भगवान कृष्णाचं उदाहरण देत असताना किंवा संत चोखोबांचं उदाहरण देत असताना त्यांची जी हाडं होती त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. किंवा जनाबाईचा आपण दृष्टांत ऐकलेला आहे, त्यांनी गोवऱ्या ज्या घातल्या होत्या त्या गोवऱ्यांमध्ये आवाज येत होता. शेणाच्या गोवऱ्या शेजारणीनं चोरल्या होत्या आणि त्याचं ज्या वेळेला विघटन करायचे म्हणजे निवडून वेचून काढायची ज्या वेळ आली त्या संत कबीराने त्यांनी सांगितलं ती गोवरी घ्या आणि कानाला लावा. जर विठ्ठल आवाज आला तर मी ती गोवरी माझ्या हातानं शेणाची तयार केली असं समजा. तात्पर्य की अशा प्रकारे सृष्टी ही इतक्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये विभागलं गेलं. किंवा दुर्योधन जो म्हणजे अर्जुन जो आहे तो अर्जुनाचा केस बोलत होता कृष्ण कृष्ण कृष्ण. अशा ह्या 4 वाण्या
इथपर्यंत तुम्हाला जोपर्यंत विशाल होता येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त नाही होणार. असं तुम्हाला विशाल झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही स्थूल देहामध्ये असून सुद्धा तुम्हाला अतिसूक्ष्म व्हावं लागेल. त्या वाणीतून तुम्ही प्रसवावं लागाल. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी कसं सांगितलं, देह आणि मी दोन्ही वेगळे आहोत. देह जडत्वाचं काम करतो आणि मी जो आहे तो त्या परामध्ये जाऊन पोचलेला आहे. आणि म्हणून कुठंही हाक मारा मी तिथे असणारच, इतकं ते तुम्हाला विशाल व्हावं लागतं. तर तुम्हाला तिथपर्यंत पोचता येईल, तर तुम्हाला आत्मज्ञान होईल. असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पण आता ह्या अशा प्रकारची सृष्टी आहे. या सृष्टीचं ज्ञान, यथार्थ ज्ञान होण्यासाठी 2 प्रकार सांगितले, की एक निश्चल आणि एक चंचल. हे 2 प्रकार सांगितले. आता निश्चल आणि चंचल. चंचल म्हणजे पक्षी समजा आणि निश्चल म्हणजे मुंगी समजा. मुंगीच्या पायानं जाणं आणि पक्षाच्या वेगानं उडणं. आत्मज्ञान कसं हवं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. मुंगीच्या पायानं हवं असेल तर ठीक आहे, संत संघात येतो, आपण ऐकत असतो, स्वामींनी सांगितलेलं जे असतं ते करतही असतो. पण शरीर करतं, मन करत नाही. त्यानं मुंगीच्या पावलानं काही लाखो वर्षानंतर त्या, जसं नारद मुनींना विचारलं त्याने की मला तुम्ही सांगा मला आत्मज्ञान कधी होणार. त्यात नारद मुनींनी सांगितलं तुला आत्मज्ञान होणार आहे, पण या चिंचेच्या झाडावर जेवढी पानं आहेत ना त्या पानांनी एवढी वर्ष ज्यावेळी होतील त्यावेळी तुला आत्मज्ञान होणार. आपल्यामध्ये सगळ्या प्रकारचे वर्ग येत असतो. बद्ध आहे, मुमुक्षु आहे, साधक आहोत आम्ही, काही जण काही मुंगीच्या पावलानं चाललेले आहेत, त्यांनाही आत्मज्ञान होणार आहे. आपल्याला जर लवकरात लवकर आत्मज्ञान व्हायला पाहिजे असेल तर पक्षाच्या वेगानं आपण भरारी घेणं गरजेचं आहे. आणि पक्षाचा वेग आपल्यामध्ये यायला पाहिजे असेल तर दुसरं काही नाही, गुरूंचं होणं. म्हणजे ते जात्रेचं उदाहरण आम्ही देत असतो बघा नेहमी. जात्रा असतं त्या जात्रेचं पॅड असतं, एक खाल्याने एक वरती असतं. तर खाली जे पॅड असतं त्याच्यावर वरती दुसरं पॅड किंवा जात्रेवर ठेवलं जातं. तर खाली जे जात्रा असतं त्याचा जो खुंटा आहे ना, तो खुंटा म्हणजे सद्गुरू समजायचा, त्याला जाऊन चिपकायचं. मी तसाच चिपकलो आणि म्हणून 3 महिन्यामध्ये इथपर्यंत येऊन पोचलो. मला बाकी काहीच माहिती नाही. माझा बापच काळसिद्धेश्वर, आईच काळसिद्धेश्वर. म्हणजे थोडक्यात नुसतं बोलायचं नाही तर कृतीस शरण येणं. त्याने प्राण मागितलं तरी प्राण द्यायचा. त्याने डोळा मागितला, डोळा द्या. आणि सांगत बसू नका मी डोळा दिला, मी डोळा दिला, मी डोळा दिला. एवढी ज्यावेळी मनोवृत्ती आपली निर्माण होणार त्या आपल्याला आत्मज्ञान होणार. म्हणजे किती वेळ लागणार, घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा पुरेसा आहे आत्मज्ञानासाठी. नाहीतर मग अनेक जन्म घ्यावे लागतील. तुकोबारांनी सांगितलं ना, मनुष्य जन्म असा नाही आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही असे नाही जन्माला आलोय, अनेक जन्माचं पुण्य आहे. याचा अर्थ आपल्याला मनुष्य जन्म वारंवार घ्यावा लागेल. आताचं जे पुण्य काय जे साठतं आहे, ज्या गतीने साठायला पाहिजे त्या गतीने नाही साठत आहे, परंतु काही ना काहीतरी साठतं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे चाळणीमध्ये आपण पाणी घेतो आहे आणि पाणी पकडायचा प्रयत्न करतो. चाळणीतून जाता येते जातायच पाणी, जे काय राहील पाणी त्याने आपण घडा भरण्याचा, जीवनाचा घडा भरण्याचा प्रयत्न करतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की असं करण्यापेक्षा ओंजळीन पाणी भरा. चाळणीन पाणी भरून अनेक जन्म घ्यावे लागतील तरी मुक्ती मिळणं अशक्य होईल. परंतु ओंजळीन पाणी भरलं म्हणजे पक्षाच्या गतीनं जर आत्मज्ञानाकडे गेलं तर लवकर तुम्हाला आत्मज्ञान होईल. मग हे आत्मज्ञान मिळण्यासाठी नेमकं काय करायचं, तर हेच करायचं की गुरूंचं व्हायचं. गुरूंच्या आज्ञे पलीकडे नाही. त्याने सांगितलं इथं उभा राहा, तर उभा राहा. हे करू नकोस का विचारायचंच नाही. मी माझ्या अभंगात सांगितलं ना, आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपाव.
की अरे देवा, मी तुझे पाय धरलेले आहेत, मी तुला शरण आलोय, मी पूर्ण शरणागती आहे आणि मी तर तुझ्याजवळ पूर्ण शरणागती स्वीकारलेली आहे, तर मला कशाला विचारतोस? मला काय अधिकार? तू ठेवशील तसा. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठामासी. आम्ही काहीही मागणार नाही तुझ्याकडे, आम्हाला बाकी काहीच नको, फक्त तू हवास. अशी ज्यावेळी पूर्ण शरणागती प्राप्त होते त्या पक्षाच्या गतीनं आत्मज्ञान आपल्याला होतं. तर आत्मज्ञान ह्या दासबोधामध्ये, ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे, आत्मज्ञान 2 प्रकार होईल. एक म्हणजे मुंगीच्या पावलानं होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे पक्षाच्या गतीनं होऊ शकतं. कुठल्या गतीनं हवं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. परंतु असं समजण्याची गरज नाही, आत्मज्ञान होणारच नाही. हे संत सांगतात लाखात एक आणि कोटीत एक. मग लाखात लाख का नाही, कोटीत कोटी का नाही? तर त्याचं कारण बरीचशी मंडळी मुंगीच्या पावलानं चाललेली आहे, म्हणून लाखात एक, म्हणून कोटीत एक निपसतो. कोणतरी असा निपसतो की नाही, तो जाऊन झोंबतो म्हणजे झोंबतो, तो जाऊन पकडतो म्हणजे पकडतो. पण त्यासाठी सर्वस्वाचं बलिदान द्यावं लागतं. आपल्याकडून ते घडत नाही. आपण काय करतो, जीवनाच्या रथाचे लगाम आपल्याकडे ठेवतो आणि गुरुनं सांगतो रथावर बसा. मग ते रथावर बसायचं म्हणजे आणखीन थोडीसं जरा विनोदी सांगतो. सासू जी आहे ना, त्या सासूनं काय करायचं, किल्ली कमरेला ठेवायची आणि म्हणायचं काय, सगळं सुनेचंच आहे, सगळंच घर उघडं असतं, फक्त ती महत्त्वाच्या वस्तू असतात ना तेवढीच किल्ली माझ्याकडे आहे. तसा हा आपला बद्ध जीवांचा प्रवास चालू असतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात काय हरकत नाही आहे, वाया नाही जाणार. हा जो प्रवास चालला, ह्या संत संघात आपण आलेलो आहोत आणि 20 समास म्हणजे 20 अध्याय संपेपर्यंत आपल्यामध्ये काही प्रकाश पडला नसला, आपण काही दृढ निश्चय केला नसला, तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात काहीही बिघडत नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला आत्मज्ञान होणार, पण लाखो जन्म घ्यावे लागतील त्यावेळी आत्मज्ञान होणार. तर ही सुद्धा इन्व्हेस्टमेंटच आहे. संत संघाला आपण जे येतोय ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, ही वाया जात नाही आहे. म्हणून ज्यांना असं वाटतंय की मी मनुष्य जन्माला आलो, माझ्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे, त्यांनी संत संघ चुकवू नका. आता ते मागे गोष्ट मी सांगितलं, माझा वेळ पण संपलेला आहे, टायमिंग संपलेला आहे. पंढरीला जाणारा जो माणूस आहे, दोघेजण गाडीतून उतरतात आणि विठ्ठलाच्या मंदिराकडे चाललेले आहेत. एक इकडे तिकडे बघत चाललेलं आहे आणि एक थेट उठलाय, तो निघाला आहे. इकडे तिकडे बघत असणाऱ्या व्यक्तीने विचारलं, ओ बुवा तुम्ही मंदिरात चाललात का? तर होय म्हणाला. किती वेळ लागेल? तर म्हणाला मला 5 मिनटं. तो म्हणतो असं का बोलता, मला 5 मिनटं, मी पण तिकडेच चाललो आहे. नाही म्हणाले, तुम्ही तिकडे चाललेत ते मला माहिती आहे, पण मला 5 मिनटं लागतील, पण तुम्ही ज्या पद्धतीनं चाललेले आहात तुम्ही तिथेच पोचणार, अर्धा तास लागेल. समर्थ रामदास स्वामींना तो अर्धा तास इथे सांगायचा आहे. याच्यासाठी हा समास आहे. पाहूया आता समर्थ रामदास स्वामी पुढच्या समासामध्ये आपल्याला काय सांगतात. तर तोपर्यंत इथे आता आपण रजा घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की